BBC मातृभूमी लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये उटावत सावर्डे या रस्त्यावर असलेली सर्वज्ञ नर्सरी या नर्सरीमध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रोप तयार करून शेतकऱ्यांना दिले जातात. मागील 2003 पासून या शेतकऱ्यांच्या शेवट उतरलेली सर्वज्ञ नर्सरी आपण जाणून घेणार आहोत. नेमकं या नर्सरीमध्ये कोणते शेतकऱ्यांना रोपं उपलब्ध होतात, आतापर्यंत कशा पद्धतीची या ठिकाणी शेतकऱ्यांना सेवा सर्वज्ञ नर्सरीचे संचालक अशोक पाटील यांनी दिली आहे. आपण जाणून घेणार आहोत नेमकं अशोक पाटील यांच्याकडनं. सर्वज्ञ ग्रीन हाऊस 2003 पासून उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य नर्सरी आणि या माध्यमातून सर्व व्हेजिटेबल आणि फळ झाडामध्ये पपया, तैवान 786, रेड लेडी, नो न्यू सीड इंडियन प्रायव्हेट लिमिटेडचे उत्तर महाराष्ट्रातील अधिकृत विक्रेता म्हणून आपल्याकडे ओरिजिनल गॅरंटेड तैवान 786चे खात्रीशीर रोपं मिळतात. आणि आजपासून 17-18 वर्षापासून शेतकरीच्या सेवेस सर्वज्ञ नर्सरी अहोरात्र अग्रेसर आहे. आज व्हेजिटेबलमध्ये मार्केटला व्हॅल्युएशन प्रत्येक पिकाची किंवा भाजीपाल्यामध्ये आपण नवीन काहीतरी शेतकऱ्यांसाठी देऊ शकतो या पद्धतीने अहोरात्र प्रयत्न चालू आहेत. पण तैवान पपई ज्या आउट ऑफ कंट्रीतलं पीक आहे, सीड्स आहे पण आज आपण ते आपल्या शेतकऱ्यांना ओरिजिनल त्याची खात्री पटवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर कशी दिली जाईल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेस अहोरात्र आहेत आणि याच्या पुढेही राहू. तुमच्या या नर्सरीमध्ये कोणते रोप तयार होतात आणि तुम्ही कशा पद्धतीने ते शेतकऱ्यांना दिले जातात? तुमच्या आपल्याकडे 12ही महिने रोपं अवेलेबल राहतात. व्हेजिटेबलमध्ये तुम्ही वांगे, मिरची, टमाटे आणि वॉटरमेलन, टरबूजमध्ये आणि पपया, रेड लेडी आणि सिजनरी कुठलेही पिकं राहिले त्या पद्धतीने ऑर्डर ज्या पद्धतीने दिले शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने आपण बनवून देतो. बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की आपला शिरपूर शहादा जो पट्टा आहे, धुळ्याचा काही भाग, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड होत असते. तर नेमकं तुमच्याकडनं कोणती पपई त्यांना तुम्ही पुरवतात आणि कोणत्या महिन्यामध्ये त्याची लागवड केली जाते? पपई रेड लेडी तैवान 786 ही जी पपई वाहन आहे हे उत्तर महाराष्ट्रासाठी मार्चपासून तर एप्रिल आणि काही एरियामध्ये फेब्रुवारीला सुद्धा लागवड होती आणि त्याचे उत्पन्न एकदम बऱ्यापैकी भेटतं शेतकऱ्यांना लागवड केल्यापासून फेब्रुवारी तर मेपर्यंत 10 मेपर्यंत. साधारण शेतकऱ्यांना एका एकरमध्ये ती तैवान 700 पपईपासून किती उत्पन्न निघतं? आता कंपनीच्या हिशोबाला कधी सांगितलं, पण आजकाल कसं आहे वातावरण सुटेबल नसल्यामुळे पण वातावरणाचाही हिशोब केला तर पर प्लॅन कंपनी 150 किलो म्हणजे 150 किलो वजन सांगते. पण ॲव्हरेज 35 किलोचाही पकडला आपण आणि 5 रुपये मार्केट भाव पकडला तरी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं तैवानच्या. साधारण एका एकरमध्ये किती झाडाची लागवड होते? 1000 रोपांपर्यंत लागते. किती बाय किती मध्ये त्याची लागवड? 8 बाय 6. 8 बाय 6. त्याच्यावर असे काही रोगकारक अशी क्षमता आहे का की रोगप्रतिकारक क्षमता की ज्याच्यामध्ये तुम्ही काही? पपईला एक रिंग स्पॉट व्हायरस मोजक म्हणून होतो, पण ते कसं आहे कारणास्तव काही वातावरण वगैरेवर डिपेंड असतं आणि शेतकऱ्यांची जड जमीन राहिली, थोडी कासदर राहिली, खताचे मॅनेजमेंट राहिलं, काही टेक्निकल लोकांचा सपोर्ट राहिला तर तोही काही एवढा येत नाही मार्केटला. साधारण एकूण पपईची लागवडपासून तर निघण्यापर्यंत साधारण एकरी किती खर्च शेतकऱ्याला लागू शकतो? त्याच्यात शेतकऱ्यांना कमीत कमी पर प्लॅन आपण 14-15 रुपये प्रमाणे पर प्लॅन देतो आणि लागवडी खर्च, खतं वगैरे मेजरमेंट केलं तर 30-35 रुपये पर प्लॅनपर्यंत खर्च जातो आणि 35 किलो प्रमाणे 175 प्रमाणे झाड शेतकऱ्यांना मिळू शकतं. साधारण एकूण उत्पादन किती निघतं त्याच्यातून खर्च वजा करून? त्याचा खर्च वजा करून आज तुमचं एक कॅल्क्युलेशन शेती पाहिली तर 175 मधून 35 रुपये किंवा 75 रुपये मायनस केले ॲव्हरेज तर 100 रुपये पर प्लॅन म्हणजे एकरी 1 लाख रुपये उत्पन्न हमखास आहे अदर पिकांपेक्षा. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आता या ठिकाणी वांगे दिसून येत आहेत, मिरची दिसून येते, टोमॅटो दिसून येतोय, त्याच्यानंतर टरबूज दिसून येतोय. नेमकं शेतकऱ्यांकडून तुम्ही बी घेऊन त्यांना रोप तयार करून देतात का तुम्ही स्वतः रोप तयार करून शेतकऱ्यांना विकता? काही शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रॉब्लेम समजून आपण जॉब वर्किंगलाही रोपं बनवून देतो. काही शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या सीडलिंग आणून सुद्धा रोपं तयार करून देतो आणि ॲव्हरेज 1 रुपये 20 पैसेपासून तर 14-15 प्रमाणे आपल्या रोपं मिळतात. आता उदाहरणार्थ पपई 15 तर 14 रुपयाला देतो. वांगे, मिरची, टमाटे लास्ट ऑफ केलं होते 1500 रोपं बी घेतले तर 1.20 पासून देतो आपण. आणि टरबूज आपण देतो, टरबूज वॉटरमेलनचं 2 रुपये 50 पैसे 60 पैसेपर्यंत. ज्या पद्धतीने
खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये केळी ही नामांकित झालेली आहे। त्याच पद्धतीने धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचा काही शिरपूर, शहादा आणि अर्धा धुळे तालुका हा चांगल्या पद्धतीने पपईसाठी प्रसिद्ध झालेला आहे। नेमकं हे सर्व शेतकऱ्यांना सेवा देत असताना नेमकं शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना या ठिकाणी सर्वज्ञ नर्सरीच्या संचालक अशोक पाटील यांनी राबवल्या आहेत, आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत। शासनाच्या कुठल्याही योजना राहिल्या, आता सेडनेट, पॉली हाऊस आणि आपले धुळे जिल्ह्याचे तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्या चांगल्या मार्गदर्शनाने आपल्याला सर्व योजनेचा लाभ दिलेला आहे। प्रत्यक्ष त्यांनी आपल्या प्लॉटला या नर्सरीला व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांच्या चांगल्या प्रयत्नाने त्यांनी आपल्याला चांगला सपोर्ट दिलेला आहे। ही एवढे त्यांचे मी आभार व्यक्त करतो या निमित्ताने। हे होते सर्वज्ञ नर्सरीचे संचालक अशोक पाटील यांनी आपल्याला थोडक्यात आणि चांगली माहिती दिली। अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी नर्सरी चांगली त्यांनी डेव्हलप केली आणि उत्कृष्ट रोपं तयार करून शेतकऱ्यांना ते पुरवले। या निमित्ताने एक सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना जे काही रोपं आपल्याला लागत असतील ते एक वेळ खात्रीशीर या ठिकाणी आपण अवश्य भेट द्या आणि अधिक माहिती सर्वज्ञ नर्सरीचे संचालक अशोक पाटील यांच्याकडनं जाणून घ्या। तसेच अशोक पाटील यांनी या सर्वज्ञ नर्सरीसाठी धुळे व जळगाव जिल्ह्यातील विविध पुरस्कारसुद्धा त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत। कॅमेरामन परवीन बरामनेसह मी नागराज पाटील, PBC मातृभूमीसाठी शिरपूर।